दुपारी सकाळी 10 वाजता आमच्या पुतण्या गणेश व नातू सुमित हे बेटावातला कार्यक्रमासाठी जात असताना इथं नळाने पेट्रोल पंपाच्या समोर ट्रकने त्या दोघांना उडवलं आणि त्यात एक 30 व्यक्ती होता वर्षीच्या. तर माझी विनंती आहे की जे इल्लीगल वाहतूक करणारे जे आहेत डंपर कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत, ही डंपर म्हणजे बघा तुम्ही कंडिशन कशी डंपरची, त्याला नंबर प्लेट वगैरे काहीच नाही, तरी अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि आज तर माझ्या पुतण्या होता, त्याच्यात एक पुतण्याचा मुलगा होता, तर दोघं पोरं जागेवर एक्सपायर झाला. एक त्याच्या आता 14 वर्षाचा आहे, एक तर 22 वर्षाचा आहे. तर माझी सरकारला अशी विनंती आहे या निमित्ताने पोलिसांना बी आणि तहसीलदार साहेबांना बी त्या ठिकाणी जे ओपन जागा आहे एंट्री करतात क्रॉस करतात लोक, तीसुद्धा बंद व्हायला पाहिजे. आणि याच्या गाडी म्हणजे डंपर जो आहे आयवावाला याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. आणि RTOने सुद्धा याचे सगळे डॉक्युमेंट चेक केले पाहिजे, गाडी ओव्हरलोड होती का अंडरलोड होती हे सुद्धा चेक व्हायला पाहिजे. आणि हे जे बेकायदेशीर वाहने चालतात कमीत कमी यांच्यावर कायदेशीर बंधन व्हायला पाहिजे, यांना काहीतरी अडथळा व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचे प्राण जाणार नाही. याची म्हणजे काळजी सरकारने बी घ्यायला पाहिजे, पोलिसांनी बी घ्यायला पाहिजे. मुख्य कारण म्हणजे हे जे नॅशनल मुंबई आग्रा हायवेवाले जे आहेत तर हेच कारणीभूत जास्त आहेत. कारण तिथं जे त्यांनी ओपन जागा ठेवली आहे मध्ये क्रॉस करण्यासाठी, यांच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे असं मी या निमित्ताने मागणी करतो.